हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं गार्डनिंग विथ सुवर्णा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. अत्यंत लोकप्रिय बारमाही फुलं देणारं एक औषधी फुलं झाड म्हणजे सदाफुली. त्याला आपण सदाबहार किंवा इंग्लिशमध्ये पेरिविंकल असे म्हणतो. पांढऱ्या, जांभळ्या, गुलाबी अशा सुंदर फुलांनी हे झाड आहे ते नेहमी आपल्याला फुललेलं दिसतं. आपल्या सदाफुलीच्या प्लांटला सुद्धा अशीच भरपूर सुंदर फुले यावीत यासाठी मी आजच्या व्हिडिओमध्ये काही टिप्स शेअर करणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सदाफुली हे एक सन लव्हिंग प्लांट आहे. या प्लांटची वाढ व्यवस्थित होण्यासाठी याला भरपूर फुले येण्यासाठी सूर्यप्रकाशसुद्धा भरपूर आवश्यक असतो. कमीत कमी 5 ते 6 तास तरी सूर्यप्रकाश सदाफुलीसाठी आवश्यक आहे. कमी सूर्यप्रकाश मिळाला तर या प्लांटची वाढ व्यवस्थित होत नाही. पाने आहेत ते हिरवीगार दिसत नाहीत, चमकदार दिसत नाहीत, तसेच फुलं येण्याचं प्रमाणसुद्धा कमी होतं. त्यामुळे घरामधील जे प्लांट आहे ते अशा ठिकाणी लावा किंवा कुंडीमध्ये लावलेलं प्लांट अशा ठिकाणी ठेवा की त्या ठिकाणी त्या प्लांटला 5 ते 6 तास तरी सूर्यप्रकाश मिळेल. सदाफुली हे एक लो मेंटेनन्स हार्डी प्लांट आहे. इतर फुलं झाडांप्रमाणे ह्या प्लांटची खूप केअर घेण्याची आवश्यकता नाही, पण कुंडीतील माती आहे ती नेहमी ओलसर ठेवायची. माती जर थोडीशी ओलसर राहिली तर प्लांटची वाढ अगदी व्यवस्थित होते आणि फुलेसुद्धा भरपूर येतात. म्हणजे जास्त प्रमाणात पाणी द्यायचं असं नाही, तर योग्य प्रमाणातच पाणी द्यायचं. कुंडीमध्ये पाणी साठून राहणार नाही याकडे लक्ष ठेवायचं. कुंडीमध्ये जर पाणी साठून राहिलं तर याची पाने पिवळी पडतात आणि गळून जातात. त्यामुळे योग्य प्रमाणातच पाणी द्यायचं. कुंडीतील माती ही थोडीशी कोरडी वाटली की या प्लांटला लगेच पाणी द्यायचं. सदाफुली एक हार्डी लो मेंटेनन्स प्लांट आहे. इतर फुलझाडांप्रमाणे या प्लांटला रेग्युलर खते देण्याची आवश्यकता नाही. तरीही कुंडीत लावलेल्या या प्लांटला व्यवस्थित न्यूट्रिशन मिळावं, कुंडीतील माती आहे तिचा पोत चांगला राहावा यासाठी 1.5 ते 2 महिन्यातून एकदा आपण कुंडीतील मातीमध्ये कंपोस्ट, व्हर्मी कंपोस्ट किंवा कुजलेलं शेणखत यापैकी कोणतंही एक खत जर दिलं तर मातीचा कच चांगला राहतो आणि भरपूर प्रमाणामध्ये फुले येण्यासाठी मदत होते. या प्लांटची वेळेवर पिंचिंग किंवा प्रुनिंग करणे सुद्धा गरजेचं आहे. वरच्या साईडच्या 1 ते 2 इंच ब्रँच जर आपण वेळोवेळी कट केल्या तर त्या ठिकाणी नवीन नवीन ब्रँच येतात. एका ठिकाणी 2 ते 3 ब्रँच फुटतात. त्यामुळे प्लांट आहे ते बुशी होतं, डेरेदार होतं आणि प्रत्येक ब्रँचवर अशी भरपूर फुले येतात. त्यामुळे आपण वेळोवेळी प्रुनिंग करणे, छाटणी करणे सुद्धा गरजेचं आहे. सदाफुलीला फुलानंतर लांबट, हिरवट अशा शेंगा येतात. त्या शेंगासुद्धा आपल्याला कट करून टाकायच्या आहेत. त्या शेंगामध्ये बिया असतात. त्या शेंगा जर कट नाही केल्या तर प्लांट आपली पूर्ण एनर्जी त्या शेंगा तयार करण्यासाठी देतं आणि फुलं येण्याचं प्रमाण मग कमी होतं. त्यामुळे भरपूर प्रमाणात फुलं येण्यासाठी आपण वेळोवेळी याला आलेल्या शेंगा आहेत त्या कट करून टाकायच्या. तुम्हाला जर सदाफुलीचं सीड हवं असेल तर त्या शेंगा तशा ठेवायच्या. हिरवट लांबट शेंगा थोड्या दिवसांनी तपकिरी होतात आणि त्यामधील जे बी आहे ते आपण पावसाळ्यामध्ये लावलं तर त्यापासून नवीन नवीन रोपं तयार होतात. या 5 टिप्स जर आपण फॉलो केल्या तर आपल्यासुद्धा सदाफुलीला भरपूर प्रमाणामध्ये फुले येण्यासाठी मदत होते. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.